नमस्कार सर. नमस्कार. आपल्या माधवबागमध्ये स्वागत आहे. आपलं नाव कळेल? मी रवींद्र ज्ञानोबाजी इंगोले. माझं वय 73 वर्ष पूर्ण झालेले आहे. अच्छा. माधवबागमध्ये कोणत्या उपचारासाठी आले असेल? मी हृदयरोग आणि तसंच मला मधुमेह आहे, पण स्पेशली आलो होतो मी हृदयरोगासाठी. अच्छा. माधवबागमध्ये येण्यापूर्वी तुम्ही कोणते उपचार केलेले आहे? आपल्या माधवबागमध्ये येण्यापूर्वी मी ॲलोपॅथीची औषधी घेतलेली. मी एन्जिओग्राफी केली होती. मला एन्जिओप्लास्टी आणि बायपास दोन्ही गोष्टी सांगितल्या होत्या, पण मी दोन्ही केल्या नाही आणि माधवबागला 2016मध्ये सुरुवातीला जॉईन झालो. अच्छा. हां. तर आता जसं माधवबागमध्ये तुम्ही आलं तर तुम्हाला त्यांची माधवबागमध्ये असं कोणती जी आहे तुम्हाला इतकी प्रक्रिया आवडलेली आहे? नाही, माधवबागची उपचार पद्धती आणि इथे ज्या काही सोयीसुविधा उपलब्ध होतात आणि ज्या पद्धतीने औषधोपचार केला जातो, डॉक्टरांचा सल्ला आहे, इथल्या कर्मचाऱ्यांचं एक सहानुभूती आहे, इथलं एक मार्गदर्शन एक वेगळ्या पद्धतीचं मला वाटलं आणि त्याचा मला फायदा झाला, म्हणून मी परत इथे आलो आहे. अच्छा. माधवबागच्या उपचारामुळे तुम्हाला असा कोणता फरक जाणवता की तुम्हाला असा कोणता फायदा झालेला आहे, तुम्ही सांगू शकता? तर 2016मध्ये मला अटॅक आला होता आणि त्याच्यामध्ये 3 ब्लॉकेजेस होते आणि 3 ब्लॉकेजेस असताना ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी ज्यांच्याकडे एन्जिओग्राफी केली त्यांनी मला एन्जिओप्लास्टी आणि किंवा बायपास हाच सल्ला दिला होता आणि लगेच करायचं किंवा 8 दिवसात 15 दिवसात करा असं सांगितलं होतं. पण तुम्ही त्यावेळेला माधवबाग निवडलं आणि आज आता 2024 पर्यंत जे चालू आहे ते औषधी आणि अर्थातच यासोबतच ॲलोपॅथीची काही औषधी चालू आहेच. पण आज ज्या परिस्थितीमध्ये आहो ते माझ्या मते माधवबागच्या उपचार पद्धतीने मी आहो. माधवबागच्या जे स्टॉप आहे इथलं त्यांचे वागणूक आहे, त्यांचं तुमचं मार्गदर्शन आहे तुम्हाला दिलेलं, त्यांच्याविषयी काही सांगाल? त्यांच्याविषयी समाधानकारक स्थिती आहे. माधवबागच्या जे उपचार पद्धती आहे त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहे? हो, माधवबागच्या उपचार पद्धतीमध्ये मी समाधानी आहे. तुम्ही इतरांना माधवबागविषयी माहिती द्याल का? देत असतो आणि जो कोणी मिळेल त्याला सांगायचा प्रयत्न करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या पेशंटला आता माझ्याकडे बरेच लोक येऊन गेले त्यांना मी सांगत असतो, पण त्यांचा विश्वास जर नसेल आयुर्वेदावर तर त्यांना सांगतो की तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही जाऊ नका, पण जर विश्वास असेल तर तिथे. आणि मी आज आता त्यांच्यासमोर मी दिसतोय त्यांना ज्या परिस्थितीमध्ये, त्या परिस्थितीनुरूप त्यांनी अवलोकन करावं आणि यावं. माधवबागमध्ये अशी कोणती स्थिती आढळली तुम्हाला की जसं बाकी हॉस्पिटलपेक्षा इथं याला वेगळं वाटतं तुम्हाला? हॉस्पिटल वेगळं वाटतं? कसं आहे, इथला जो संपूर्ण स्टाफ जो आहे त्यांच्याबद्दल पेशंटच्या मनामध्ये जी सहानुभूती आहे ती इतरत्र पाहायला मिळत नाही. तुमच्या अनुभवाच्या इतर काही विशेष भाग इथे पंचकर्मा किंवा बाकी अदर ट्रीटमेंट त्याच्याविषयी तुम्ही काही सांगू शकता? नाही, आता उपचार पद्धती चांगली असल्यामुळे त्याच्यावर वेगळं काही विश्लेषण करण्यासारखं नाही आहे माझ्याजवळ, कारण की त्यातलं नॉलेजही मला नाही, त्याच्यामुळे मी जास्ती काही सांगू शकणार नाही. पण मी इथल्या कार्यपद्धतीवर समाधानी आहे. धन्यवाद काका. नमस्कार.